आता कुठे आणखी उद्योगात पहिल्यांदा इथे उद्योगात मागे पाहू आरामात लागून मोकळे करायला येऊ पण नाही शकत खरेदी करायला परवा काहीच काही करतात दुसरं नाही मला महिलांना पाठवलं होतं कार्यक्रम हां ते फिरू शकतात त्यांना अडचण नाही त्यांना अडचण नाही ते करू शकतो आपण काहीच प्रॉब्लेम नमस्कार कुठून आहात तुम्ही आम्ही नागपूरवरून आमच्या कॉमेडी शो बघतो आम्ही नागपूर रामदेव विभो असतं ना विभो याची गोडंबी बी असते खूप युजफुल आहे गोडंबी म्हणतात मेरा कहना कैसे घूमते घूमते जाएगा चारों नहीं 2 मिनट में आप नहीं घूमेंगे वो मेरा हो नहीं पा रहा है ये कहेगी खींच के हट जा जा रहा नहीं जा रहा तुम्ही नमस्कार सर्वप्रथम आज तुम्ही इथे महालक्ष्मी सरसमध्ये आला आहात तर कसं वाटतं तुम्हाला काय कसा अनुभव कमाल आहे इथे केवढे स्टॉल्स लागलेत मला वाटतं किती रे 600च्या वर 600च्या आसपास स्टॉल आहेत आणि सगळं इथे म्हणजे काय नाही मिळणार आपल्याला आपण मोठमोठ्या मॉल्समध्ये जातो खूप सारे टॅक्स पे करतो आणि सगळं करतो पण मला वाटतं तुम्हाला अंडर वन रूफ इथे अनेक गोष्टी एकाच छताखाली मिळणार आहेत तेही आपले आणि तेही मी म्हणेन की प्रदर्शन जेव्हा असतं तेव्हा खूप युनिकनेस असतो त्या गोष्टींमध्ये तर इथे सुद्धा तसा युनिकनेस तुम्हाला बघायला मिळेल कारण ग्रामीण भागातनं खेड्यापाड्यातनं उद्योजक इथे आलेले आहेत त्यांनी त्यांचे स्टॉल्स इथे मांडलेले आहेत तर मला असं वाटतं हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरंच कमालीचा उपक्रम आहे एक्झॅक्टली असं जसं नमाने आत्ता सांगितलं की संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातून इथे स्टॉल लावले आहेत त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील महिलांना सबलीकरण करण्याच्या दृष्टीने हा शासनाने उपक्रम राबवला आहे तसं इतकं उत्तम आयोजन आहे की कमाल म्हणजे अख्खा तुमचा AC तंबू आहे संपूर्ण परिसरात मोठं फूड मॉल त्यांनी इथे उभं केलं आहे आणि मला वाटतं त्यांच्या राहण्याची खाण्याची निवासाची सगळी व्यवस्था आयोजकांकडनं केली गेली आहे हे इतकं मोठ्या लेवलचं आयोजन आहे म्हणजे खूप खेड्यापाड्यातनं महिला आल्या आहेत आणि निश्चितच इथे होणाऱ्या उद्योगांना त्यांना आर्थिक सहाय्य तर होईलच परंतु त्यांच्या पुढील भविष्यातील उद्योग करण्याच्या त्यांच्या एका व्यवसायाला चालना मिळेल याची खात्री वाटते मला प्रसादजी तुम्ही आता इथे आला आहात तर डोक्यात काय काय आहे तुम्ही काय काय शॉपिंग करणार अरे म्हणजे आता इतकं आहे ना की काय घेऊ काय नको असं झालंय पण किती म्हटलं तरी जरा सांभाळून करावं लागतं पण इथे आल्यावर थोडासा हात मोकळा सोडूनच करतोय अजून अर्धे स्टॉल फिरून नाही झालेत अजून अर्धे म्हणजे 70% बाकी आहेत तर नंतर एकदा सांगेन काय काय घेतलंय ते नम्रताजी तुम्ही काय सांगा मी काय बायकांचा आवडता विषय साडी असतो साडी घेईन लोणची पापड घेईन काय मी गृहिणी असल्या कारणाने म्हणजे या व्यवसाय तर आहेच पण एक गृहिणी सुद्धा आहे ते असल्या कारणाने काही खाण्यापिण्याचे पदार्थ सुद्धा घेईन आम्ही आत्ताशी सुरुवात केली आहे फिरायला आय होप काही ना काही इथनं चांगलं नक्कीच घेऊन जाईल आणि प्रेक्षकांना काय आव्हान
प्रेक्षकांना मी सांगेन की अशा पद्धतीची जी प्रदर्शनं जी भरतात किंवा शासन महिला सक्षमीकरणाचं जे त्यांनी कार्य हाती घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण सुद्धा हातभार लावला पाहिजे, आपण सुद्धा याला सपोर्ट केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे जास्तीत जास्त गर्दी अशा पद्धतीच्या उपक्रमांना सगळ्यांनीच केली पाहिजे. खूप म्हणजे विविधतेने नटलेलं प्रदर्शन हे तुम्हाला आता शहरात मिळालं आहे आणि मला वाटतं आता 3 दिवस वाढवले आहेत. आधी 14 तारखेपर्यंत होतं, आता 17 तारखेपर्यंत आहे. तर या संधीचा नक्की लाभ घ्या. तुम्हाला एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. इथे या वेळ काढून या, सगळं फिरा आणि तुमच्या आवडीच्या वस्तू नक्की घेऊन आपल्या महिलांना सक्षम करा. धन्यवाद. एक शेवटचं पण आहेत तिथे तुमचं काय काय खाण्याचा प्लॅन आहे? मी सांगू पाणीपुरी